ज्याच्यासाठी गेले 2 महिने आपण याच्यासाठी तयारी करतोय, तो तुमच्या सर्वांच्या साक्षीने आता इथे रिझल्ट संगीताचा देव आपण ज्याला म्हणतो निलेश निगुडकर ते इथे डिक्लेअर करतील. तुमच्या समोरच सगळं झालेलं आहे रिझल्टचं. मनामध्ये कोणी शंका कुशंका आणू नका. तसं तर माझे 11च्या 11 विनर आहेत, पहिले सगळे 11च्या 11 आहेत. मी आधी सांगितलं होतं फक्त सूररत्न आवाज बदलापूर एक लेडीज एक जेंट्स मेल फिमेल एवढंच काढणार, बाकी तुम्ही सगळे पहिलेच आहात. आणि हे पण सांगतोय माझ्या अल्बममध्ये पण तुम्ही आहात. 3 अल्बमपैकी प्रत्येकाला एकेकाला चान्स मिळेल. ओके, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी. थँक्यू सर. सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आणि तुम्ही सर्वजण इकडे आलात, या सगळ्यांचा उत्साह वाढवायला आलात. आणि जी स्पर्धा ही जी आयोजित केली होती राज ठाकरे साहेबांनी, मला सांगायला आनंद होतो आहे की त्यांनी खूपच छान प्रकारे हे त्याचं आयोजन केलं होतं. आणि पहिल्या राऊंडला पण मी आलो होतो आणि आज फायनल राऊंडला पण त्यांनी मला बोलवलं, त्या योग्य समजलं, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आणि आजचं आयोजन खरंच खूप खास होतं की स्पर्धक जे गाणार होते त्यांच्यामध्ये आयोजकही गात होते, त्यामुळे एक मोनोटोनसपणा त्याला आला नाही. विविध रंग असे त्याच्यामध्ये आले आणि अनेक मान्यवरही इथे उपस्थित आज राहिले होते. आता थोडीशी गर्दी कमी झाल्यासारखी जाणवते मला, पण हरकत नाही कारण खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे मी जास्त तुमची उत्सुकता ताणणार नाही. माझा फक्त एवढंच सांगायचं आहे की स्पर्धा ही फक्त त्या दिवसापुरचीची असते. आजची स्पर्धा ही फक्त आज होती. तुमचे जे परफॉर्मन्स आज झालेले आहेत, आज जे मिळालेले गुण किंवा आज जे मिळालेलं बक्षीस आहे, हे फक्त त्या 5 किंवा 6 मिनटं जे काय तुमचा कालावधी असेल स्पर्धेचा तेवढ्यापुरते आहेत. त्याच्यामध्ये आज ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे त्यांना तो पुरस्कार मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणीही नाराज व्हायचं कारण नाही. आज त्यांनी चांगलं परफॉर्म केलं आहे, उद्या तुम्ही कराल, परवा अजून कोणी करेल. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ज्यांना मिळालं त्यांनीच सगळ्यात चांगलं केलं आणि बाकीचे अगदीच कमी आहेत, असं नाही आहे. एकदम कट टू कट मार्क्स होते सगळ्यांचे. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका जर मिळालं नसेल ज्यांना तरी, आणि ज्यांना मिळालं आहे त्यांनी हुरळून जाऊ नका. म्हणजे मी जरा स्पष्ट बोलतो त्याबद्दल मी आधीच माफी मागतो, पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि राज ठाकरे साहेबांनी आत्ता संबोधितलं मला की संगीताचा देव वगैरे, असं काही नाही आहे. मी सुद्धा भक्तच आहे, मी सुद्धा अजूनही शिकतो आहे आणि यापुढेही शिकतच राहीन. माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच स्पर्धकांना सांगणं आहे की आज जसं मी इकडे बसलो, माझी योग्यता आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी मला ते योग्य समजलं आणि तुमच्यापैकी पण उद्या कोणतरी या ठिकाणी बसावं, त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत घेणं आवश्यक आहे. याची जाणीव सगळ्यांनी आपल्या अंतरी ठेवा आणि चांगल्या प्रकारे रियाज करा. गाण्याला लाईटली घेऊ नका, माझं सांगणं आहे सगळ्यांना. आणि रियाज तर कराच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगेन की पहिला रियाज जर काय तो असेल तर तो आहे श्रवण, म्हणजे ऐकणं. तुम्ही जर शेकडो वेळा गाणी ऐकली नाहीत, तुम्ही ती रिप्रोड्यूस करू शकत नाही, तुम्ही ते परत सादर करू शकत नाही. त्यामुळे आधी भरपूर ऐका आणि गाणं ऐकत असताना स्वतः त्याबद्दल गाऊ नका, त्यांच्याबरोबर भरपूर वेळा ऐका आणि मग जरा आपल्याला वाटेल की आपल्याला थोडंसं समजलं आहे त्याच्यानंतर मग गा. आणि मग त्याच्यानंतर ते बारकावे. अजूनही काही काही गाणी अशी आहेत की आम्ही अनेक वर्ष ऐकतो आहे, पण आत्ता ऐकलं की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सापडतं. माहिती असायचं मला, विनीतजींना माहिती आहे, सईला पण कल्पना असेल त्याची. तर एवढंच सांगतो, जास्त काही बोलत नाही. गाण्याला लाईटली घेऊ नका, कलेला लाईटली घेऊ नका. कला आहे म्हणून आपण आहोत, त्यामुळे ही गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा आणि चांगला रियाज करा आणि मनापासून करा, प्रामाणिकपणे करा. आणि अजून एक गोष्ट जी माझ्या गुरूंनी मला सांगितली होती ती तुम्हाला सांगतो की समोरच्याला आनंद मिळेल म्हणून गाऊ नका, आधी स्वतःला आनंद मिळेल यासाठी गा. आणि त्याच्यामध्ये त्या आनंदामध्ये प्रामाणिक राहा, नाहीतर मी कसाही गाईन आणि काय गायलो, हा प्रामाणिकपणा नाही आहे. प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करा की मी गायलो आहे ते बरोबर आहे का. तुम्हाला दुसऱ्याला विचारायची गरजच लागणार नाही मी कसा गायलो. हे गोष्ट माझ्या गुरूंनी मला सांगितली होती, ती मी तुम्हाला सांगतो आहे. हे कायम लक्षात ठेवा. आणि आता मी रिझल्ट डिक्लेअर करायला राज ठाकरे साहेबांना बोलवतो इकडे आणि प्रेरणा मॅडमना सांगतो. बरं, सूररत्न आवाज बदलापूरचा यात स्त्री गटामध्ये म्हणजे विजेती आहे
दुर्वा भालेराव. आणि सूररत्न आवाज बदलापूरचा पुरुषांमध्ये हे जे बक्षीस जात आहे, जो विजेता आहे तो आहे अमित मुळे. मुझे हो तो अमित जैसी हो वरना ना हो. मी परत एकदा सांगतो, हे जे बक्षीस आहे ते आजच्या परफॉर्मन्सला धरून आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. खूप जण चांगलं गायले आहेत. मी परत एकदा सांगतो, खूप जण चांगलं गायलेले आहेत. अगदी थोड्या मार्कांसाठी तुमचं चढाओढ होती, मग कोणीही नाराज होऊन जाऊ नका, माझी विनंती आहे सगळ्यांना. हॅलो, जे दोन्ही विजेते आहेत ते जोरदार टाळ्या. सूररत्न आवाज बदलापूरचा या स्पर्धेची विजेती आहे दुर्वा भालेराव आणि अमित मुळे. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर बोथ ऑफ यू. हार्टीस्ट कॉंग्रॅच्युलेशन. आणि एकदा कुटुंब जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. आपल्या कुटुंबामध्येच कोणाला बक्षीस मिळाली ही भावना मनात आणली की टाळ्या आपोआप वाजल्या जातील. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आजच तुम्हा सगळ्यांसाठी एक शेअर फक्त. आजचा दिवस आहे खूप खूप खास. आजचा दिवस आहे खूप खूप खास. तुम्हा सर्वांची प्रगती व्हावी हाच आहे आमचा ध्यास. थँक्यू सो मच.